आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. आणि त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलं. ठरलं होतं का, असं ठरलं का आता? त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले. तुमच्याशी झाली असेल ना दादा चर्चा? कार्यक्रम संपल्या इथं आलो. मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं, मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो, चर्चा करतो, त्याच अनुषंगाने त्यांनी केलं पण असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा? त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार. अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं. अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणाले. ठीक आहे, बरोबर. मैत्रीपूर्वक लढत. मग दादा दुसरं ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादीची अरे युती. बाबा, आता निवडणूक जाहीर झाली, तुला काय जरा कळ काढ, पेशन्स ठेव सारखं. त्यामध्ये ऐक ना, आता 4 वाजता का 5 वाजता डिक्लेअर झालंय. आता सगळीकडं त्याचा बोबाटा झालेला आहे. आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत. अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं. आता मग मुख्यमंत्री आज सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी त्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावलं.